नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर ईश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो। ईश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th क्लास इतिहास लेखन भारतीय परंपरा इतिहास व राज्यशास्त्र याचा पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा। आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील। सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज। इतिहास आणि राज्यशास्त्र पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा। आपण मागील पाठामध्ये पाश्चात्य परंपरांचा अभ्यास केलेला आहे, तर या प्रस्तुत पाठामध्ये भारतातील इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीने झालेली आहे याचा अभ्यास करायचा आहे। तर भारतामध्ये ज्या पद्धतीने पाश्चात्य देशामध्ये इतिहास लेखनाची जी काही वाटचाल झाली, इतिहास लेखनाची परंपरा सुरू झाली, तशीच भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा केव्हा सुरू झाली याचा अभ्यास या प्रस्तुत पाठामध्ये करायचा आहे। पहिला पॉइंट आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल। इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली। या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत। तर पहिल्या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख करून घेतलेली आहे। तर या दुसऱ्या पाठामध्ये आपल्याला इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरेचा अभ्यास घ्यायचा आहे। तर पहिला पॉइंट आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन। भारतामध्ये इतिहासाचे एकूण 3 भाग पडतात। पहिला भाग आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन, दुसरा भाग आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि तिसरा भाग आहे तो आधुनिक भारतातील इतिहास लेखन। तर नंबर 1 प्राचीन काळातील इतिहास लेखन। प्राचीन भारतामध्ये पूर्वजाचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादीच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। भारतामध्ये जेव्हा लेखन कला, मुद्रण कला उगत नव्हती, प्राचीन काळामध्ये मुद्रण कलेचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा पराक्रमी लोकांच्या, देवदेवतेंच्या किंवा चालीरीती, रूढी परंपरा हे मौखिक परंपरेने चालत आलेले आहेत। जसं ओव्या असतील, भारुडे असतील किंवा भजन कीर्तन, हे जे पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते। परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही। हडप्पा संस्कृती आज ही हडप्पा संस्कृती भारतात नसून ही आज पाकिस्तानमध्ये आहे। जेव्हा पूर्ण भारत होता, एक विशाल भारत होता, म्हणजे पाकिस्तान आपल्या मनुष्यानी वेगळा झालेला नव्हता, तेव्हा ही हडप्पा संस्कृती, जेव्हा हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, कारण आज पाकिस्तान वेगळा होऊन वेगळा झाले, भारतापासून वेगळा झाला। पण आपण बघितलं की 1947ला भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला आणि हा प्रांत जो आहे पाकिस्तानमध्ये गेलेला आहे। तर प्राचीन लेखाच्या आधारे या संस्कृतीमध्ये मिळालेले जे काही प्राचीन लेखाच्या आधारे भारतामध्ये लेखन कला जी आहे ती जवळपास 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही अगोदरपासून निर्माण झालेली आहे। पूर्वीपासून या लिपीचं ज्ञान होतं असं या संस्कृतीमधून लक्षात येते। परंतु या संस्कृतीमध्ये जी लिपीचा शोध लागला, जे साहित्य मिळालं, त्यामध्ये जे ताम्रपट मिळाले ते अद्यापही वाचता आलेले नाही, ते वाचण्यामध्ये यश मिळालेले नाही। तर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे।
तर भारतातील जे काही ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य होते प्राचीन काळामध्ये, भारतामध्ये ऐतिहासिक साहित्य जे मिळालेले आहे ते कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात अंदाजित मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. म्हणजे भारतामध्ये प्राचीन काळामध्ये भारतामध्ये जे ऐतिहासिक साहित्य आहे ते कोरीव लेखाच्या स्वरूपामध्ये सापडलेले आहे आणि हा काळ मौर्य सम्राट अशोकाचा काळ आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे. कारण सम्राट अशोकांच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टीचा उल्लेख या लेखावर करण्यात आलेला आहे, या कोरीव लेखावर करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे हा काळ जो आहे तो काळ हा सम्राट अशोकाचा काळ होता असं त्यावरून दर्शवलं जातं. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून, कारण त्या काळामध्ये काही नाणी होती, मूर्त्या होत्या, शिल्पे होती, ताम्रपट होते, हे सर्वच्या सर्व कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. जसं ताम्रपटावरून माहिती मिळते तसंच नाणी असेल, शिल्प असतील, मूर्त्या असतील, यामधून सुद्धा आपल्याला त्या काळातील सामाजिक व्यवस्था असेल, राजकीय पद्धती असेल याची माहिती आपणाला उपलब्ध होते. जसं नाणी असेल, मूर्ती असेल, शिल्प असतील, ताम्रपट असतील, ते ताम्रपट कुठल्या काळातील आहे, त्या ताम्रपटावर काय लिहिलेलं आहे, कुणाबद्दल लिहिलेलं आहे, यावरून आपल्याला त्या काळातील माहिती उपलब्ध होते. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजांचा काळ, वंशवळ, राज्य विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था म्हणजे राजाचा काळ कोणता होता, त्याचा कुठला काळ होता, त्याचबरोबर वंशवळ काय होती, तो कुठल्या वंशाचा होता, त्या अगोदर कोणते राज्य होऊन गेलेले आहेत, त्यानंतर कोणते राज्य होऊन गेलेले आहेत, या बाबीची माहिती त्यावरून मिळते. त्याचबरोबर त्याचा राज्यविस्तार कुठपर्यंत होता, ती नाणी कुठं कुठं मिळालेली आहेत, यावरून त्यांचा साम्राज्य विस्तार आपल्या लक्षात येते. त्या काळातली शासन व्यवस्था, त्याचबरोबर तिथली सामाजिक रचना कशी होती, हवामान कसा होता आणि दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबी. जर दुष्काळ पडल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्या राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, कारण भारतातील सर्वात मोठे ग्रंथ म्हणून रामायण आणि महाभारत याकडे बघितले जातं आणि हे प्राचीन भारतीय इतिहासाचे साहित्य म्हणून सुद्धा गणले जातात. त्याचबरोबर पुराणे आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्म ग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. यामध्ये परकीय लोक जेव्हा भारतात आले तेव्हा ते आल्याच्या नंतर इथं भारत भ्रमण केलं आणि त्याने ज्या ज्या ठिकाणाला भेटी दिल्या त्या ठिकाणांचा उल्लेख त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेला आहे. ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना कसा अनुभव आला, लोक कसे होते यांचा उल्लेख त्या प्रवास वर्णनामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर जैन, बौद्ध धर्मग्रंथ यामध्ये सुद्धा आपल्याला बराचसा इतिहास जाणवतो. त्या काळामध्ये जसं अशोकाने जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यांनी जेव्हा कलिगचं युद्ध झालं आणि कलिगच्या युद्धामध्ये भरपूर मनुष्यहानी झाली तेव्हा त्याने राज्यशाहीचा त्याग केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा उल्लेख आजही अनेक ताम्रपटामधून जाणवतो. अनेक धर्मग्रंथामध्ये पण त्याचा उल्लेख आहे, बौद्ध धर्मग्रंथामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. त्यावरून आपल्याला अशोकाच्या काळाची माहिती मिळते. आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन मुलांनी, एक मुलगा महेंद्र आणि संघमित्रा यांनी जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी ते भारताबाहेर गेल्याचे पुरावे त्यावरून मिळतात. म्हणजे त्या काळातली समाज व्यवस्था लक्षात येते.
त्याचबरोबर भारतामध्ये इतर जे काही प्रवासी लोक आले होते त्यांनी आपल्या प्रवासवर्णन म्हणून भारताचा उल्लेख त्यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. प्राचीन काळातील राज्याची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये राजकीय व्यवस्था होती. प्राचीन काळामध्ये राजकीय व्यवस्था होती. या राजकीय व्यवस्थेमध्ये राज्यव्यवस्थेमध्ये त्यांच्याबद्दल लेखन करणारे अनेक लेखक असायचे. त्याचबरोबर त्यांच्या पराक्रमावर पोवाडे लिहिणारे लेखक असायचे, पोवाडे गाणारे लेखक असायचे. ते पोवाडे लिहित असत आणि गायन करत असत. मग ते पोवाडे आज उपलब्ध आहेत का? त्या पोवाड्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट या कवीने लिहिलेलं हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. जसं की प्राचीन काळामध्ये काही ताम्रपट भेटले, शिलालेख भेटले, नाणी भेटला, मूर्तिकला भेटला, परंतु त्यावरची लिपी वाचता आलेली नाही. त्यामुळे तो जो त्या काळामध्ये जे काही साहित्य होतं, जे काही वाङ्मय होतं, त्यावर लिहिल्या गेलेलं साहित्य आहे त्याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. परंतु हर्षचरित्र हे संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणजे आपल्याकडं संस्कृत भाषा जाणणारे भरपूर आहेत. त्यामुळे त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे, ते कुठल्या काळातील आहे, हे आपल्याला त्या ग्रंथावरून आपल्याला माहिती मिळते. त्या इथे दिलेली इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चारित्र्य ग्रंथाच्या स्वरूपात आहे. ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे आणि त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये 7व्या शतकामध्ये जो बाणभट याने हर्षचरित्र लिहिलं आणि त्याच्या या हर्षचरित्रामध्ये, कारण हे हर्षचरित्र संस्कृत भाषेमध्ये होतं आणि संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे वाचणाऱ्याला समजलं आणि इतिहास लेखन करताना प्राचीन इतिहासाचा बराचसा भाग या बाणभट लिखित हर्षचरित्रामधून त्याची सत्यता बघितलेली आहे. कारण सत्यता पडताळणी करण्यासाठी त्या काळामध्ये जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याची तोलनिकता केली जाते आणि त्यानंतर सत्यता तपासली जाते आणि सत्यता तपासून इतिहास लेखनामध्ये त्याचा वापर केला जातो. तर इतिहास लेखन करताना, प्राचीन काळातील इतिहास लेखन करताना आपण बघितलं की जे काही ताम्रपट, नाणी, तर शिलालेख यांचा वापर करून प्राचीन काळामधल्या इतिहास लेखन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात झाली. कारण त्या काळापासून बरेचसे साहित्य उपलब्ध झालेलं जाणवतं. त्या काळामध्ये जे काही ताम्रपट असतील, शिलालेख असतील, ते शिलालेख वाचता आलेले आहेत. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही साहित्य उपलब्ध झालेले आहे, जे प्राचीन लिखित साहित्य, नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट, शिलालेख हे जे काही किंवा कोरीव लेखाच्या स्वरूपात आहे ते अद्याप वाचता आलेले नाही. त्यामुळे बरीचशी संस्कृती प्रकाशात आलेली नाही. तर मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासूनचा इतिहास वाचता आलेला आहे आणि त्याची सत्यता पडताळता आली म्हणून आपणाला त्याचा इतिहास लेखन करताना त्यांचं सहाय्य झालेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं की काही साहित्य जे होतं ते साहित्य म्हणजे ताम्रपट, शिलालेख या स्वरूपात होतं आणि काही साहित्य लिखित स्वरूपात, जसं की पुराणे असतील, जैन व बौद्ध धर्मग्रंथ असतील, रामायण महाभारत असतील किंवा परकीय प्रवासाचे प्रवास वर्णने असतील, या स्वरूपामध्ये होतं. आणि त्यामुळं आपणाला प्राचीन इतिहास लेखन करताना या साहित्याचा उपयोग झालेला आहे. आपल्याला सत्यता पडताळता आली आणि इतिहास लेखन करताना त्याचं आपल्याला सहाय्य घेता आलं. तर आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपल्याला मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, कारण भारताचे इतिहास लेखनाचे एकूण 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा आपण बघितला की प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता दुसरा टप्पा बघायचा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याण्याने लिहिलेली राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
काश्मीरबद्दल माहिती देणारा कल्याण यांचा राजतरंगिणी हा 12व्या शतकात लिहिला गेलेला आहे. आणि यामुळेच आपणाला काश्मीरचा इतिहास समजतो. इतिहास लेखन शास्त्र शुद्ध कसे असावे यांचे आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. या कल्याणने 12व्या शतकामध्ये कल्याण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ अत्यंत जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्याणने केलेले आहे. कल्याण याने जो 12व्या शतकामध्ये राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून शनी आपल्याला काश्मीरचा इतिहास मिळतो आणि तो पूर्णपणे शास्त्र शुद्ध आहे. आणि हे लिखाण करताना कल्याण म्हणतो की लेखन करत असताना कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूचे अवशेष, राजकुलाच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा यांचा चिकित्सकपणे अभ्यास केला, सत्यता पडताळली आणि त्यानंतरच ते ग्रंथरूपात आणला. मग आपल्याला जेव्हा मध्ययुगीन कालाचा इतिहास लिहूत तेव्हा राजतरंगिणी सारख्या पुस्तकांचा, ग्रंथाचा लेखन करताना उपयोग होईल. तर 12व्या शतकामध्ये हा कल्याण याने राजतरंगी हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये काश्मीरचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. तर पुढं मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. जसं की मुस्लिम राजवट भारतामध्ये जेव्हा आली, बाबर, कारण हे जी मुस्लिम राजवट होती ती मूळची भारतीय नव्हती, ते अफगाण होते किंवा विदेशी होते आणि त्यांची मूळ जी भाषा आहे ती अरबी आणि फारसी. जेव्हा ते भारतात आले त्यांच्याबरोबर लेखन करणारे काही लेखकही होते, काही तज्ज्ञ मंडळी होती आणि त्याने या ठिकाणी इतिहास लेखन केला. त्या काळातील माहितीचं संकलन केलं, परंतु ते अरबी आणि फारसी भाषेमध्ये होतं. म्हणजे फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव यावर दिसून येतो, कारण ती मूळ त्यांची भाषा अरबी आणि फारसी असल्यामुळे या दोन भाषेचा प्रभाव त्यावर दिसून येतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिक फिरोजशाही या त्यांच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. जेव्हा मध्ययुगीन काळामध्ये, मुस्लिम काळामध्ये जियाउद्दीन बर्नी हा इतिहासकार होऊन गेलेला आहे. त्याने तारिक फिरोजशाही नावाचा ग्रंथ रचलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा मुख्य हेतू सांगितलेला आहे. म्हणजे त्यांचं मत आहे की जियाउद्दीन बर्नी याचं मत आहे की इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही. म्हणजे इतिहास लेखन करत असताना जियाउद्दीन बर्नी म्हणतात की राजांच्या फक्त पराक्रमाचे आणि त्याने केलेल्या कल्याणकारी धोरणाचं वर्णन करून शनी इतिहास संपत नाही, तर त्याच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचन त्याने करायला हवे. म्हणजे इतिहास लिहिताना, जेव्हा लेखन करताना राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे, कल्याणकाराचे, त्यांच्या चांगल्या योजनाची माहिती देतो, परंतु त्याचबरोबर राजामध्ये असणाऱ्या दोषांचे किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणाचं आपण चिकित्सक विवेचन करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. त्या काळामध्ये, संबंधित काळ जो आहे त्या काळामध्ये जे काही विद्वान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, अभ्यासक आहेत, साहित्यिक आहेत, काही संत मंडळी आहेत, यांचा सांस्कृतिक जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव पडलेला आहे, सामाजिक जीवनावर कसा प्रभाव पडलेला आहे याचा उल्लेख त्यामध्ये करणं आवश्यक आहे. बर्नीच्या विचार सरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. या अगोदर इतिहास लेखन म्हणजे त्या राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे, म्हणजे त्याच्या चांगल्या
चांगल्या त्यांनी कुठं लढाया केल्या, किती लढाया जिंकल्या, त्याच्या चांगल्या गोष्टी दाखवल्या जायच्या, त्याची स्तुती करणारे लेखन केलं जायचं, परंतु त्याच्या चुकीच्या धोरणाचं कधी उल्लेख केला जात नसे. परंतु तारिक फिरोजशाही लिहिणारा जियाउद्दीन बर्नी याने त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्या चुकीच्या धोरणाचं आपण चिकित्सक विवेचन करायला हवे. त्याचबरोबर त्या काळामध्ये जे काही विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक, संत यांचा सांस्कृतिक जीवनावर काय प्रभाव पडलेला आहे याचा सुद्धा उल्लेख करणं आवश्यक आहे. म्हणजे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारलेली आहे. मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्राचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांनी जे काही लेखन केलेले आहे ते लेखन राज्यकर्त्यांची स्तुती करणारं होतं, त्यांच्याबद्दलची निष्ठा व्यक्त करणारं होतं. तसेच त्याखेरीज त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक पद्य आलेले आहेत, सुंदर चित्रसुद्धा त्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली याचे आत्मचरित्र लिहिणारा तुझुक-ए-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्यांच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशाची आणि शहराची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे याचाही समावेश होतो. तर बाबराने जेव्हा भारतामध्ये आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि साम्राज्य निर्माण करण्याअगोदर आणि साम्राज्य निर्माण केल्यानंतर त्यांनी कुठं युद्ध केली, कुणाबरोबर युद्ध झाली, त्यांनी किती प्रवास केला, कोणत्या प्रदेशाच्या आणि शहरामध्ये गेलेला होता, त्या सर्वांचं वर्णन त्यांनी आपल्या तुझुक-बाबरीमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्था, त्या ठिकाणी असणारे रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी याचं बारकाईने केलेले निरीक्षण यांचाही समावेश यामध्ये होतो. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्राचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीची विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अब्दुल फजलने अवलंबलेल्या संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होते असे मानले जाते. यामध्ये अब्दुल फजल याने अकबरनामा या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्राचे काळजीपूर्वक त्यांनी संकलन केलं, ते त्यात पूर्णपणे विश्वसनीय आहे अशी त्यांनी छाननी केली आणि त्यानंतरच अब्दुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती हे पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. आणि त्याचं आज लिखाण करताना, मध्ययुगीन काळातील इतिहासाचं लेखन करताना त्या साहित्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीची लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मध्यकाळामध्ये आपण बघितलं की बखर गद्य, बखर वाङ्मय हे उदयाला आलेलं आहे. यामध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र यांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहे. त्यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद याने सदर बखर लिहिलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. जी सभासदाची बखर आहे, ही सभासदाची बखर
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये लिहिलेली गेली आहे, परंतु त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती उपलब्ध आहे. म्हणजे जरीही छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये सभासद बखर लिहिल्या गेलेली आहे असली तरी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या कारकिर्दीची माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. जसं की यामध्ये भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. जे काही पानिपतचं युद्ध झालं आणि त्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा दारुण्य पराभव झाला आणि मराठी सत्तेची हानी झाली. कशा पद्धतीने हानी झाली आणि ते युद्ध कशा पद्धतीने चाललं, ह्या भाऊसाहेबांची बखर यामध्ये वर्णन करण्यात आलेले. त्याचबरोबर याच विषयावर लिहिलेली दुसरी बखर पानिपतची बखर, या दोन्ही बखरीचा जर सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला पानिपतचं युद्ध समजू शकते. त्याचबरोबर होळकरांची कैफियत, या बखरीतून आपल्याला होळकरांचे घराणे समजते. होळकर घराण्यामध्ये किती पराक्रमी लोक होते, कशा पद्धतीने त्याने राज्य चालवलं याची आपणाला माहिती मिळते. जसं की अहिल्याबाई होळकर असतील, ह्या अत्यंत पराक्रमी होत्या. मग हे आपल्याला होळकरांची कैफियत यामध्ये त्यांचं चरित्र वाचायला मिळते. त्यांच्या पराक्रम त्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. बखरीचे चरित्रात्मक चरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. तर बखरीचे अनेक प्रकार आहेत आणि भरपूर काही बखरी मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालेले आहेत आणि यावरून आपल्याला या बखरीवरून मध्ययुगातील इतिहास समजतो. त्यानंतर आपल्याला तिसरा जो इतिहास लेखनातील तिसरा जो प्रकार आहे, आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वांच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेलेले आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक इतिहास लेखनाची खरी सुरुवात हे ब्रिटिश काळामध्ये झालेली आहे. आपल्या आधुनिक इतिहासाची सुरुवात हे 1818 पासून मानली जाते, जेव्हा 1818ला मराठी शाहीचा पूर्णपणे पराभव झाला, ब्रिटिशांनी पूर्ण पराभव केला. तेव्हापासून आधुनिक भारतात आधुनिक इतिहासाची सुरुवात झाली असं मानलं जातं. 1818 पासून आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात झाली असं मानलं जातं. आणि या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांची राजवट भारतामध्ये होती आणि तेव्हा भारतामध्ये एक पुरातत्व सर्वेक्षण खाते निर्माण करण्यात आलेलं होतं आणि त्यांचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम होते. आणि त्या काळामध्ये अनेक ठिकाणी उत्खनन झालेले आहे, प्राचीन स्थळांचे उत्खनन करण्यात आलेले आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळावर लक्ष केंद्रित केलेले आहे. कारण मध्यकाळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झालेला होता आणि त्या काळातील अनेक साहित्य निर्माण झालेलं होतं आणि त्या साहित्यामध्ये ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना बरंचसं साहित्यही उपलब्ध झालेलं आहे. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. पहिले जे अध्यक्ष होते ते आपण बघितलं की सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होते आणि त्यांनी बौद्ध धर्मग्रंथाचा वापर करून अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर जॉन मार्शल यांच्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. ही हडप्पा संस्कृती ही प्राचीन हडप्पा संस्कृती आज पाकिस्तानमध्ये आहे आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो, जेव्हा या
हडप्पा संस्कृतीचा शोध लागला तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती ही किती प्राचीन संस्कृती आहे हे आपल्याला समजलेलं आहे. कारण या अगोदर भारताचा इतिहास हा एवढा प्राचीन असेल याची कल्पना नव्हती. परंतु भारतामध्ये जेव्हा उत्खनन झालं आणि या उत्खननामध्ये ही प्राचीन संस्कृती प्रकाशात आली तेव्हा भारतालाही एक अत्यंत प्राचीन एवढी संस्कृती आहे असं सिद्ध झालेलं आहे. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्याने केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. त्यांनी जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि जेव्हा ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आपलं कार्य करताना त्यांनी भारतीय इतिहास लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या इतिहास लेखनावर ब्रिटिश वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असल्याचं जाणवतं. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध केले. जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे एकूण 3 खंडात प्रसिद्ध केलेले 1817 साली ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. भारतावर लिहिलेला पहिला ग्रंथ 1817 साली जेम्स मिल याने लिहिला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, तेही 3 खंडामध्ये. हा पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. हा पहिला ग्रंथ जेम्स मिल यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 3 खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ हा पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे काही विविध पैलू होते त्या पैलू संबंधी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे आपल्याला जाणवतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ते मुंबईचे गव्हर्नर होते. ते 1819 ते 1827 सालामध्ये मुंबईचे गव्हर्नर होते आणि गव्हर्नर असताना त्याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 1841 साली लिहिलेला आहे. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्यांच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये जेम्स ग्रँडप यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांनी द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. यामध्ये भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्यांचे कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये जेम्स ग्रँडप यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते ग्रंथ म्हणजे द हिस्ट्री ऑफ द मराठाज त्याने एकूण 3 खंडामध्ये लिहिलेले आहे. या ग्रंथामधून भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँडप यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती ही प्राचीन होती. भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ होती. ही खऱ्या अर्थाने त्यांनी याला कमी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रँडप यांनी 3 खंडामध्ये जे काही मराठीचा इतिहास लिहिलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने या संस्कृती ही जी महान संस्कृतीचा उल्लेख त्यांनी तशा पद्धतीने केलेला नाही. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉट सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनातही आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याने निपक्षपाती वृत्ती दिसते. या अगोदर जे काही लेखन करत असताना भारतीय संस्कृतीला त्यांनी दुय्यम स्थान दिलं, परंतु विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना त्याने निपक्षपाती वृत्ती धरून इतिहास लेखन केलेलं आहे. डप यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले आणि 19व्या शतकानंतर म्हणजे 19व्या शतकामध्ये विका राजवाडे जेव्हा
इका राजवाड्याने इतिहास लेखनाला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थाने बराचसा महत्त्वपूर्ण इतिहास प्रकाशात आलेला आहे, सत्यता प्रकाशात आलेली आहे. या अगोदर जे काही इतिहास लेखन झाले ते इतिहास लेखन करताना हे भारतीय लोक नव्हते, ब्रिटिश होते. त्यांनी हे लेखन केलेलं आहे आणि हे लेखन करताना त्यांनी भारतातील संस्कृतीवर सत्यता पडताळून जसं प्रकाश टाकायला पाहिजे होतं तसा प्रकाश टाकलेला नाही, परंतु विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आणि तोही इतिहास त्यांनी निपक्षपातीपणे लिहिलेला आहे. जसं या अगोदर जेम्स मिल यानेही इतिहास लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे युरोपातील म्हणजेच ब्रिटनमधले बरेचसे जे काही अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी भारताबद्दल लेखन केलेलं आहे. भारतीय परंपरा यामधील भाग 2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखन भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना त्यांनी भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा सुरू केलेली आहे. भारतामध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारकांचाही अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहीच्या लेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेले दिसतात. जे वसाहतवाले ब्रिटिश अधिकारी होते आणि त्याचबरोबर काही ख्रिश्चन धर्मप्रसारक होते त्यांनी इतिहास लेखनामध्ये भारताच्या इतिहास लेखनामध्ये रहस्य दाखवलेले, त्यांनी इतिहास लेखन केलेले आहे. परंतु त्यांनी इतिहास लेखन करत असताना भारताच्या या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहीच्या लेखनामध्ये सापडले. त्यांनी भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे हे दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तर 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध असलेले केब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. इतिहास लेखन करत असताना वसाहतवादी, कारण भारत हे एक वसाहत होती, ब्रिटिशांची वसाहत होती आणि वसाहत असताना भारतामध्ये काही इतिहास लेखन करण्यात आलेले आहे आणि त्यांनी भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे हे प्रतिबिंबित केलेले आहे. ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या स्मरणार्थ आणि या धोरणाला पोषक होईल अशा प्रकारचे इतिहास लेखन केले गेलेले आहे आणि त्यालाच वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतात. भारतविषयक वसाहतवादी इतिहास लेखन करणाऱ्या प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होता आणि याने भारतीय इतिहास व भारतीय संस्कृती हे गौण दर्जाचे असल्याचे सूचित केलेले आहे. आणि त्यानंतर 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया याचे एकूण 5 खंडामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन लिहिण्यात आलेले आहे. त्यानंतर आपणाला प्राच्यवादी इतिहास लेखन युरोपमधील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते, त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. आपण या अगोदरच बघितलं की वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास हा गौण दर्जाचे आहे असल्याचे त्यांनी सूचित केलेले होते. आणि यामध्ये जे वसाहतवादी इतिहास लेखन करणाऱ्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकच होते. परंतु यामध्ये
म्हटलेले आहे की पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल जागृत झालेले होतं की ते देश कसे आहेत, त्यांची संस्कृती कशी आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांना आदरही होता आणि कौतुक असलेले काही अभ्यासक होते, त्यांनाच प्राच्यवादी म्हटलेले आहे. प्राच्यवादी अभ्यासकाने संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील 6 धर्मांचा अभ्यास केला. जो भारतामधील संस्कृत भाषा होती आणि युरोपमध्ये जी काही भाषा होती त्यामध्ये 6 धर्मेता आहे का हे पाहण्याचं काम केलेले वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. भारतामध्ये जे काही प्राचीन काळात जे काही साहित्य होतं त्या साहित्याचा अभ्यास म्हणजे वैदिक वाङ्मयाचा अभ्यास आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानाचा भर होता. त्यातून भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. कारण या अगोदर आपण बघितलं की वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये यामध्ये काही असे अभ्यासक होते की त्यांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेलं होतं आणि त्यांना त्याच्याबद्दल आदरही होता. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. यामध्ये इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे त्यांनी प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाचाही प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. म्हणजे संस्कृत भाषा ही जी भारतात निर्माण झालेली किंवा विदेशामध्ये इतर भाषा ज्या आहेत या सर्व भाषेचं मूळ हे एक असावं असं सांगण्यात आलेले. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. खऱ्या अर्थाने त्याला जर्मन भाषा यायची परंतु त्याने तरी सुद्धा संस्कृत भाषेमधलं साहित्यांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याने संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. तर अशा पद्धतीने फ्रेडरिक मॅक्स मुलर याने सुरुवातीला संस्कृत साहित्यामध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेमध्ये रूपांतर केलं, अनुवाद केला. तसेच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने एकूण 50 खंड संपादित केले. त्यांनी भारतातले प्राचीन काळातले जे काही साहित्य आहे ते जे ऋग्वेद आहे ऋग्वेदांना सुद्धा त्याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेले आहे. त्यांना भारतातलं जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये त्यांना रस होता. ते साहित्य जाणून घ्यायचं होतं. मनुष्याने जर्मन भाषिक असतानाही संस्कृत भाषेतलं हे साहित्य त्याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये प्राचीन विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्य होते हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेले आहे. यामध्ये सुद्धा जे काही लेखन करण्यात आलं होतं आणि ते लेखन काही प्राच्यवादी अभ्यासकामध्ये छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली होती आणि ती वृत्ती बाहेर काढण्यासाठी किंवा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताचा इतिहास लेखन केला जात होता आणि ते बाहेर काढण्याचं काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेले आहे. म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये जसं की प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्यामध्ये कुतूहल निर्माण झालेले होतं. पूर्वेकडील जे काही देश होते संस्कृती होती त्यांच्याबद्दल कुतूहल होतं आणि त्यांना
त्यांच्याबद्दल जे कुतूहल होतं त्याच्याबद्दल त्या कुतूहलपोटी भारतीय संस्कृतीचा त्याने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक म्हटलेलं आहे. या प्राच्यवादी अभ्यासकाने भारतीय संस्कृती, इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणतात. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे आपण बघितलं की यामध्ये जे पूर्वेकडील संस्कृती आणि देशाबद्दल त्यांना कुतूहल निर्माण झालेलं होतं, त्यांच्याबद्दल आपलेपणा निर्माण झाला होता, त्या संस्कृतीचा अभ्यास जे करत होते त्यांना प्राच्यवादी अभ्यासक म्हणतात. आणि या अगोदर वसाहतवादी लेखन झालेलं आहे. वसाहतवादी लेखनामध्ये ब्रिटिश अधिकारी आणि धर्मप्रसारक होते, ख्रिश्चन धर्मप्रसारक होते, त्यांनी भारतीय संस्कृती गौण असल्याचं दाखवलं. त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकाराच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयाची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. आपण बघितलं की 19व्या शतकामध्ये भारतामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली, इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली आणि इंग्रजी शिक्षण घेऊन जे काही भारतीय तरुण इंग्रजी शिक्षण घेतलेले होते त्यांनीही भारताचा जो प्राचीन इतिहास होता त्या प्राचीन इतिहासांचा त्याला अभिमान होता. त्या भारतीयांनी आत्मजाणीव जागृत करून शनी काही जे लेखन केलं त्याच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटलं जातं. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली, आत्मजाणीव निर्माण झाली आणि या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांचा पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. जे काही भारताचा पूर्वग्रहित इतिहास सांगण्यात आला होता त्याला त्यांनी विरोध केलेला. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकाराने भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असं करताना खऱ्या अर्थाने या अगोदर आपण बघितलं की वसाहतवादी इतिहास लेखन झालं होतं. त्यामध्ये ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक यांनी भारतीय संस्कृती आणि भारतीय देशाबद्दल त्यांनी गौणपणा दाखवलेला होता. खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी वसाहतवादी जे इतिहास लेखन झालं त्यामध्ये भारत देशाबद्दल किंवा संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल गौण दर्जा असल्याचे सूचित केलेलं होतं. आणि नंतर आपण बघितलं की प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे जे भारतातले तरुण इंग्रजी शिक्षण घेऊन शनी जे बाहेर पडले होते, उच्च शिक्षण पूर्ण केलेले होते, त्यांनी इतिहास लेखनाला सुरुवात केलेली आणि इतिहास लेखन करत असताना भारताचा सुवर्णकाळ शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र लाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिरासी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली होती आणि या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली आणि आत्मजाणीव निर्माण झाली आणि या इतिहासकाराने भारताविषयी इतिहास लेखन केले. त्याच लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणतात. त्यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी जो प्राच्यवादी लेखकांचा पूर्वग्रह दूषित जो होता तो त्या इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि सुवर्णकाळ शोधताना
त्यांनी काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरुद्ध स्वतंत्र लढ्यास प्रेरणाही मिळालेली आहे, तसे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालनाही मिळाली आहे. परंतु त्यांनी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सकपूर्व छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे असा आक्षेप घेतला जातो. त्यानंतर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. विका राजवाडे जेव्हा भारतीयांनी भारताचा इतिहास लिहावा अशी जेव्हा प्रवृत्ती निर्माण झाली आणि 1900 शतकामध्ये जे इंग्रजी शिक्षण पद्धती पूर्ण करून शनी बाहेर पडणारे तरुणांनी जो राष्ट्रवादी इतिहास लेखन केला त्यामध्ये विका राजवाडे पण आहेत. त्यांनी आपला इतिहास लिहिला पाहिजे यांचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. विका राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले आहेत. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सार्वजनिक समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली काटकारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. यामध्ये विका राजवाडे यांनी इतिहास लेखन करताना जो मराठ्यांचा इतिहास होता ते 22 खंडामध्ये विस्तारित केलेला आहे. इतिहास म्हणजे फक्त भूतकालीन समाजाचे सर्वगीण समग्र जीवन दर्शन नसते, केवळ राजकीय घडामोडी नसतात किंवा सत्तांतरासाठी केलेली काटकारस्थान आणि युद्ध नसतात, तर असं त्यांचं मत होतं. त्यांनी इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाची सार्वजनिक समग्र जीवन दर्शन होय असे विचार मांडलेले आहेत. तर केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली काटकारस्थाने, युद्ध याच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे, तर आपला इतिहास आपणच लिहायला पाहिजे हा विचार पहिल्यांदा विका राजवाडे यांनी मांडलेला आहे. अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हणलेले आहेत, असं त्यांनी आग्रह धरलेला आहे. भारतीयांनी ब्रिटिशाविरुद्ध दिलेले स्वतंत्र लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वतंत्रवीर सावरकर, विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857चे स्वतंत्र समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकाराचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. तर अशा पद्धतीने विका राजवाडे यांनी इतिहास लेखनामध्ये मोलाचं कार्य केलेलं आहे. ते म्हणतात की इतिहास म्हणजे फक्त भूतकालीन समाजाचे सर्वगीण समग्र जीवन दर्शन नाही, तर केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरासाठी केलेली काटकारस्थाने, युद्ध यांची हकीकती म्हणजे इतिहास नव्हे, तर आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिलेला आहे. आणि इतिहास लिहिताना अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यामुळे कुठलेही जेव्हा इतिहास लिहितो तेव्हा त्यांच्या गुणदोषाचा विचार करून इतिहास लिहिला जातो. सल, काल, व्यक्ती या त्रिणी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात व्हायला पाहिजे असे त्यांनी मत मांडलेले आहे. यामध्ये आपण बघितले की स्वतंत्रवीर सावरकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वतंत्र संग्राम या दृष्टीने पाहिलेले आहे. 1857चा उठाव, 1857चे स्वतंत्र समर या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले आहे. त्यांच्या या अन्य ग्रंथामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळालेली आहे, तसेच प्रादेशिक इतिहास लेखन लिहिण्यालाही चालना मिळालेली. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकाराचे स्वतंत्रपणे लक्ष विदा सावरकर यांनी वेधले आहे. त्यानंतर आहे स्वतंत्रोत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असताना सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली. स्वतंत्रोत्तर काळामध्ये समाज, विज्ञान,
अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. खऱ्या अर्थाने भारतात जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाचे 3 गट पडलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह निर्माण झालेले आहेत. पहिला गट आहे मार्क्सवादी इतिहास, दुसरा आहे वंचिताचा इतिहास आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. तर आपण यामध्ये पहिल्यांदा बघूत की मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय? मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. स्वतंत्रोत्तर काळात जेव्हा भारतीय इतिहास लेखनाचे नवे वैचारिक प्रवाह निर्माण झाले त्यामधील पहिला आहे मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती, उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होत असतो याचेही विश्लेषण मार्क्सवादी इतिहास लेखकाने केलेले आहे. मार्क्सवादी इतिहासकाराने जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलाचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेले आहे. तर यामध्ये जो मार्क्सवादी इतिहास लेखक म्हणजे मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सवादाच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखक म्हणतात. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणारा इतिहासकारामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीमद अमृत डांगे, राम शरण शर्मा, शरद पाटील इत्यादीचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन सुरू झालेलं आहे. आपण बघितले की स्वातंत्र्यानंतर इतिहास लेखनामध्ये 3 वैचारिक प्रवाह सुरू झाले. त्यापैकी मार्क्सवादी इतिहास लेखन आणि दुसरा आहे वंचिताचा इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रॉम्ची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. तर वंचिताचा इतिहास समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास म्हणतात. मग याचा इतिहास आत्तापर्यंत लिहिला गेलेला नव्हता. मग त्याच्यावरही प्रकाश पडणे आवश्यक आहे. इतिहास लेखनाच्या परंपरेत एकंदर आत्तापर्यंत इतिहास लेखनाची जी परंपरा होती त्या परंपरेमध्ये यांना महत्त्व दिलं गेलेलं नव्हतं, तर त्याला महत्त्व देणं आवश्यक होतं. वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचिताच्या इतिहासांचा विचार महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्मा
धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. वंचिताचा इतिहास हा भारतामध्ये या अगोदर सुरू झालेला होता. जसं की वंचित म्हणजे समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच वंचिताचा इतिहास लिहिण्याची प्रेरणा मिळालेली आहे. इटालियन तत्त्वज्ञान अँटोनियो ग्रॉमची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडलेली आहे. भारतामध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी वंचिताच्या इतिहासाचा विचार यांच्या लेखनामधून दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाची एक महत्त्वाची साधन असते. जसे महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रदी अतिशूद्र यांचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. नव्याने उलगडून दाखवलेलं आहे. धर्माच्या नावाखाली शूद्र आणि अतिशूद्र यांची होणारी पिळवणूक यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी आपल्या लिखाणामध्ये सांगितलं होतं की शिक्षणामुळे किती प्रमाणामध्ये अनर्थ होतात याचाही उल्लेख केलेला आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गांचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेली पुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वंचित आहेत त्यांच्याबद्दल लेखन केलेलं आहे. वंचित घटकाकडे आत्तापर्यंत कधी लक्षच वेधल्या गेलेलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलेलं आहे. त्यांचा हू वेअर द शूद्राज आणि दुसरा ग्रंथ द अनचेंजेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहासाची उदाहरण म्हणून सांगता येतील. त्यांच्या लिखाणामधील बरेचसे काही ग्रंथ आहेत ते आजही जगप्रसिद्ध आहेत आणि महत्त्वपूर्ण समजले जातात. जसं की थॉट्स ऑफ पाकिस्तान असेल की प्रॉब्लेम ऑफ रुपीज असेल, हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आणि या दोन ग्रंथामध्ये हू वेअर द शूद्राज आणि द अनस्टेजेबल्स या ग्रंथामध्ये त्यांनी वंचित समाजाबद्दल लेखन केलेले आहे. त्यांनी आंबेडकरांनी त्यांना केंद्रस्थानी ठरवून लेखन केलेलं आहे. कारण या वंचितांना म्हणजे समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहाचं लेखन डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. त्यानंतर जो तिसरा प्रवाह आहे स्त्रीवादी इतिहास. स्वातंत्र्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतिहास लेखनामध्ये एकूण 3 प्रवाह निर्माण झाले. मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचिताचा इतिहास आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारापुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. तर अशा पद्धतीने आता आपण बघितलं की आपण वंचिताचा इतिहास बघितला. मग हाही एक वंचित घटक आहे. समाजातील स्त्री हा एक वंचित घटक होता आणि त्यांच्या त्यांच्याबद्दल लेखन करणारे एकही इतिहासकार नव्हता. कारण आत्तापर्यंत प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांना कुठल्याही पद्धतीनं स्थान देण्यात आलेलं नव्हतं. स्वतंत्रपूर्व काळामध्ये काही स्त्रियांनी लेखन केलं होतं, जसं ताराबाई शिंदे असतील, पंडिता रमाबाई असतील किंवा डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होत्या. परंतु जेवढ्या प्रमाणामध्ये स्त्रियांच्या समस्येवर प्रकाश पडायला पाहिजे होता तेवढा या अगोदर यांनी लिखाण करण्या अगोदर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई किंवा डॉक्टर रखमाबाई यांनी जेव्हा लिखाण करण्या अगोदर भारतीय इतिहासकार असोत की पाश्चात्य इतिहासकार असोत त्यांनी स्त्रियांच्या इतिहासाबद्दल काही लिखाण केलेलं नव्हतं. 19व्या शतकात स्त्रीविषयी लेखन करणाऱ्या लेखिकामध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणीय आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीय व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातले पहिले स्त्रीवादी इतिहास लेखन समजले जाते.
तर अशा पद्धतीने 19व्या शतकात म्हणजे भारताला स्वतंत्र प्राप्त झाल्याच्या नंतर जे इतिहास लेखनामध्ये 3 महत्त्वपूर्ण प्रणाली तयार झाली होती, विचार प्रवाह सुरू झाला होता, त्यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन. आतापर्यंत स्त्रियांबद्दल लिहिणारे कुणी नव्हते, परंतु आता ताराबाई शिंदे यांनी प्रथमतःच भारतामध्ये 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक भारतात प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांनी स्त्रीवादी लेखन समजले जातं. त्यामध्ये त्यांनी स्त्री पुरुष तुलना, त्या पुस्तकाचं नावच आहे स्त्री पुरुष तुलना, हे त्यामध्ये दाखवलेले आहे. आणि सन 1888मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमेन्स हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आता पुरुषाबरोबरच स्त्रिया ही इतिहास लेखनामध्ये पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे स्त्रियांच्या समस्या इथं मांडल्या जातील आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्वतंत्रोत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेली दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांचा क्रॉसिंग थ्रोशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. खऱ्या अर्थाने जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं तेव्हा हा एक घटक, सर्वात मोठा घटक, हा उपेक्षित घटक होता. त्यांच्याकडेही कुणाचं लक्ष नव्हतं. मग हा एक नवीन विचारप्रवाह पुढं आला. स्त्रीवादी इतिहास लेखन हा नवीन विचारप्रवाह पुढं आलेला आहे. स्वतंत्रपूर्व काळामध्ये ताराबाई शिंदे असतील, पंडिता रमाबाई असतील, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी जे स्त्रियांना वागणूक मिळत होती, जो अन्याय केला जायचा आणि स्त्री पुरुष असमानता, यावर त्यांनी लेखन केलेले आहे. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबीच्या संदर्भात स्त्रियाकडून लेखन केली गेली. आणि त्यानंतर स्वतंत्रोत्तर काळामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी लेखन केलेले आहे. शर्मिला रेगे यांनी लिहिलेले त्यांच्या लेखाचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमेनियल्स या ग्रंथामध्ये केलेले आहे. अशा पद्धतीने अनेक लेखन होऊ लागलं. स्त्रिया ह्या आपल्या जे काही समस्या होत्या त्या समस्या आपल्या लिखाणातून मांडू लागल्या. त्यानंतर त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातल्या पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबीच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. त्यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेले निबंधांचं संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिण्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर सेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये ए.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक राजकीय चळवळीचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आहे. अशा पद्धतीने स्वतंत्रपूर्व काळामध्ये काही स्त्रियांनी इतिहास लेखन केला होता, परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यावर प्रकाश पडलेला नव्हता. यामध्ये हे समजून घ्या, यामध्ये सौगोंडा ताम्रपट, कारण प्राचीन काळाचा इतिहासाचा अभ्यास करताना अनेक ताम्रपट होते. त्यामधला हा एक ताम्रपट गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेश राज्यामधला आहे. सहोगोंडा ताम्रपट हा ताम्रपट सहोगोंडा येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते, कारण ही पूर्णपणे सत्यता नाही, परंतु हा ताम्रपट जो आहे हा उत्तर प्रदेश राज्यातला आहे आणि गोरखपूर जिल्ह्यातला आहे. हा ताम्रपट मौर्य काळामध्ये तयार झालेला असावा, मौर्य काळामध्ये हा कोरलेला असावा असं मानलं जातं. त्यानंतर
ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत ही चिन्हे प्राचीन आत नाण्यावरही आढळतात. जे काही यावर चित्र दाखवलेले आहे, जसं हे पहिलं काय दाखवलेलं आहे की वृक्ष आहे, परंतु तो कसा आहे, हे पारासहित असलेला वृक्ष आहे. हे वृक्ष आहे आणि हा पार आहे. आणि त्यानंतर काय एकावर एक असलेले 3 कमानी आहेत. हे एकावर एक 3 कमानी आणि त्यामध्ये त्यांनी काय दिलेले, हे जे काही चित्र दिलेले आहेत हे प्राचीन नाण्यावर सुद्धा तसेच आहेत. म्हणजे मौर्य काळामध्ये जी काही नाणे सापडलेले आहेत त्या नाण्यावरही अशा प्रकारे चित्रशैली जाणवते. ही चिन्हे प्राचीन नाण्यावर आहेत. आणि 4 खांबावर उभी असलेली दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे हे चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावेत. इथे पहा, हे डबल मजली एकावर एक 3 कमानी आहेत. एकावर एक 3 कमानी असे यावर आपल्याला जाणवतं. एकावर एक इकडून पण आणि इकडून पण एकावर एक 3 कमानी आहेत. आणि ते धान्य कोठार असावं असा निर्देशक असावेत असा निर्देश दिलेला आहे. असे आणि त्यावर 4 खांबावर उभे असलेली दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घराचे निर्देशक असावेत असे अभ्यासकाचे मत आहे. या कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. जसं की काही नैसर्गिक आपत्ती आल्यास, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा या कोठारामध्ये जे काही धान्य सुरक्षित करून ठेवलेले आहे त्या धान्याचा वापर करण्यात यावा असा निर्देश देण्यात आलेला आहे. जेव्हा दुष्काळ पडतो किंवा नैसर्गिक आपत्ती येते त्या काळामध्ये ते निवारण करण्यासाठी, तो दुष्काळजन्य परिस्थिती निवारण करण्यासाठी जे काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या काळामध्ये कुणीही उपाशी राहू नये, प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं यासाठी अशा कोठाऱ्यांची निर्मिती करण्यात आलेली असावी असं या ताम्रपटावरून लक्षात येते. यावर जी काही लिपी आहे अद्यापही या लिपीचा पूर्णपणे वाचन झालेले नाही, हे वाचता आलेली नाही. जर वाचता आलं तर बरेचसे काही गोष्ट, बरेचसं वाङ्मय, बरंचसं साहित्य हे प्राचीन काळासाठी मिळू शकते, परंतु अद्याप ते साहित्य वाचण्यात आलेलं नाही. परंतु तो एक अंदाज काढलेला आहे. बरंचसं साहित्य बघल्याच्या नंतर एक विशिष्ट अंदाज येत असतो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला पुढच्या पेजवर, तर हा अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखामध्ये भारतीयाने केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. अल्बेरुनी जे काही विविध ज्ञानशाखामध्ये भारतीय लोकांनी, भारताने जी काही कामगिरी केलेली आहे, भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरबिक भाषेमधून लिहून ठेवलेली आहे. आणि पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण बघितलं की अनेक परदेशातले लोक भारतामध्ये प्रवास करायला आले, भारत भ्रमण केलं आणि त्याने या ठिकाणी त्यांच्या प्रवास वर्णनामध्येही भारताबद्दलची माहिती लिहिलेली आहे. त्याचबरोबर मुस्लिम काळामध्ये अनेक मुस्लिम इतिहासकाराने इतिहास लेखन केलेलं आहे. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल माझीर, मिनाज ई सिराज लिखित तबाकत ई नाझिरी, आमिर खुसरो यांची पुल लेखन तुजुक ई तिमुरी, हे तैमुरलुंग यांचे आत्मचरित्र, ह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारिक मुबारक शाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधीची माहिती मिळते, उपलब्ध होते. तर यामध्ये मध्यकाळामध्ये अनेकाने
ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा प्रवासी इथं भारतात आलेले आहेत आणि त्यांनीही आपल्या प्रवास वर्णनामध्ये भारतामधल्या ज्या ज्या ठिकाणाला भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर परदेशी प्रवाशाने लिहून ठेवलेली वृत्तांतातही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इबन बतुता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कांती, बार्बोसा आणि डॅमिगोस पेस हे त्यापैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. विश्वरदास नागर, भीमसेन सेक्सेना, खापी खान आणि निकोलाय मुनुची ही बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. हे जे इतिहासकार होते, ईश्वरदास नागर असतील, भीमसेन सेक्सेना, खापी खान, हे जे इतिहासकार आहेत हे औरंगजेबाच्या काळातील होते असं मानलं जातं. आणि त्यांनी औरंगजेबाच्या काळामधला त्यांच्या राज्यव्यवस्थेबद्दल, त्यांच्या प्रशासनाची माहिती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यांनी मुघल काळामध्ये जे काही लढाया झाल्या, ज्या भूप्रदेशावर त्यांचं वर्चस्व होतं, त्या भूप्रदेशामध्ये कशा पद्धतीने त्यांचं ते प्रशासन चालवायचे, महसूल व्यवस्था कशी होती यांची माहिती त्याने यामध्ये दिलेली आहे. तर त्यानंतर पेज नंबर 11. पेज नंबर 11वर आपल्याला दिलेलं आहे की माहिती आहे का तुम्हाला, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्याने प्रतिपादले. यामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडलेली आहे. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले की मराठी सत्तेचा उदय अचानक पेटलेला वणवा नाही. शिवाजी महाराजांनी जे मराठी साम्राज्य निर्माण केलेले आहे ते अचानकपणे निर्माण झालेले नाही. कारण या अगोदर मराठी सत्ता हिंदवी राज्य किंवा स्वतःचं राज्य असणारं एकही राज्य नव्हतं, प्रजेचं राज्य असणारं नव्हतं. आणि या ठिकाणी प्रजेला या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रजेचं शोषण केलं जायचं. त्यामुळे हे एक नवीन राज्य निर्माण झालेले आहे, ही मराठी सत्ता निर्माण झालेली आहे. द राईज ऑफ द मराठा पॉवर हे महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, यामध्ये इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1990 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. विका राजवाडे याने 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. त्याने मानवी इतिहास, काळ, स्थळ याने बद्ध झालेले आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थळावर पसरून दाखवले पाहिजे. काळ, स्थळ, व्यक्ती, स्त्रीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. विका राजवाडे म्हणतात की स्थळ, काळ आणि व्यक्ती या त्रिणी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचं मत होतं. अशा पद्धतीने विका राजवाडे यांनी 7 जुलै 1990 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 13वर आहे. माहीत आहे का तुम्हाला, गोविंद सखाराम सरदेसाई याने मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागले. त्यांनी मराठाचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला. तर गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत
प्रकाशित केलेले आहे आणि त्यांचे हे कार्य अत्यंत लोकप्रिय होते म्हणून लोकांनी त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागले आणि त्यांनी मराठ्याचा समग्र इतिहास अनेक खंडामध्ये लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा धडा या ठिकाणी संपतो. इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा हा पाठ या ठिकाणी संपतो. पुढील भागामध्ये तिसरा पाठ म्हणजे उपयोजित इतिहास लेखन, हे याचा अभ्यास आपणाला सविस्तर करायचा आहे.